महाराष्ट्र देश आहे बीपी माझावर तर बातमी येते यवतमाळमध्ये 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। कार जी आहे ती पाण्यामध्ये अडकलेली होती पुराच्या कारण जोरदार पाऊस आपल्याला माहिती आहे विदर्भामध्ये बरसतोय आणि त्या अनुषंगाने ही घटना घडल्याचं बघायला मिळतंय। पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या कारमधील आई आणि 2 मुली यांचे मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागलेत। पुराच्या पाण्यात वाहन टाकण्या कुटुंबियांच्या जीवावर बेतलं। लोणी येथील अविनाश खंडारे हे कुटुंबियांसह अर्टिगा कार घेऊन गावी परतत असताना त्यांचं वाहन पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलं। सुमारास मध्यरात्रीच्या ही घटना घडली। अविनाश खंडारे हे वाहून जात असताना एका झाडाच्या साहाय्याने बचावले। त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून बचाव पथकाने त्यांची सुटका केली, मात्र त्यांची शिक्षिका असलेली पत्नी माधवी खंडारे, मुली प्राची आणि साची या पुराच्या पाण्यात वाहून गेले। रात्रीपासून त्यांचा शोध घेण्यात आला। 12 तासांच्या प्रयत्नानंतर तिघांचेही मृतदेह हाती लागले। दरम्यान दारव्हा ते आर्णी या सिमेंट रस्त्यावर पुलाजवळ काम अर्धवट सोडलं। पुलावरचे मोठे खड्डे आहेत, तसंच वाहनधारकांना सुरक्षेसाठी कुठल्याही सूचना फलक नाहीत असा आरोप आता ग्रामस्थांनी केलाय। असं रस्त्याचं काम चालू असताना जे काही दिशादर्शक फलक त्या ठिकाणी लावायला पाहिजे, रेडियम्स लावायला पाहिजे किंवा रात्रीच्या वेळेस अशा पद्धतीनं जर कॉन्ट्रॅक्टरनी माणसं ठेवायला पाहिजे, चौकीदार, की आता हा रस्ता खोदलेला आहे, पाऊस चालू आहे, कुठेतरी त्यांनी बॅरिकेडिंग लावून त्या ठिकाणी पूर्वसूचना प्रवाशांना देणं गरजेचं होतं। तर या सर्व गोष्टी सुद्धा तपासून त्यामध्ये जर ते दोषी असतील तर कारवाई मात्र या ठिकाणी आम्ही नक्कीच करू। सिमी रोडचं काम चालू आहे, अर्धच काम झालेलं आहे, कारण तिकडे पूल असल्यामुळे पुलाच्या 100 मीटर पर्यंत काम झालेलं आहे आणि पूल तिकडे जसा आहे तसाच आहे, कारण त्या पुलापाशी नाही का गड्डे आहे। जर गाडी स्पीडमध्ये जर आली तर त्या गड्ड्यात ते गाडी म्हणजे आदळून असून ते त्याचं ॲक्शन होत आहे। त्याच्याकडे शासनानं काम करायला पाहिजे। आता जाऊया पुण्यामध्ये खडकवासलामधून विसर्ग जो आहे तो करण्यात येतोय आणि त्याच्यामुळे काय झालं तर पाणी साठलं आणि पाणी साठल्यामुळे जी स्थिती आहे ती आपल्या समोर आहे। रेस्क्यू ऑपरेशन करावं लागलं। एका बाळाचीही याच्यामध्ये सुटका करावी लागली। 20 दिवसांचं अवघं हे बाळ पुण्याच्या एकतानगर परिसरामध्ये पाणी शिरल्यानंतर या बाळाची सुखरूप सुटका